नमस्कार, मी श्वेता. साम टीव्हीच्या महाराष्ट्र कॉलिंग या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. प्रत्येक व्यक्तीच्या तळहातावर खूप साऱ्या रेषा असतात. या रेषांनी अनेक चिन्ह तयार होतात. ही चिन्ह आपल्या आयुष्याविषयी, भविष्याविषयी खूप काही सांगतात आणि अशाच 5 चिन्हांविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. सुलक्षणी हात भाग 4 या भागामध्ये. आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सगळ्यांचेच लाडके आणि सुप्रसिद्ध राजज्योतिषी यांत्रिक श्री माधव गुरुजी आहेत. सगळ्यात आधी आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार गुरुजी. साईराम. आदेश. आपण विषयाला सुरू करण्याआधी गुरुजींची ओळख मी आपल्याला करून द्यायची इच्छिते. श्री माधव गुरुजी यांनी शुक्राचार्य ॲस्ट्रॉलॉजी सेंटर दिल्ली मार्फत ज्योतिष विद्याशास्त्रांचा विविध शाखांचा तब्बल 16 वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करून राज ज्योतिष यांत्रिक ही पदवी संपादित केलेली आहे. एक गोष्ट आवर्जून नमूद करण्यासारखी ती म्हणजे हा प्रदीर्घ अभ्यासक्रम पूर्ण केलेले महाराष्ट्रामध्ये आजच्या घडीला फक्त 7 व्यक्ती आहेत आणि श्री माधव गुरुजी हे त्यापैकीच एक आहेत. श्री माधव गुरुजी हे रायगड जिल्ह्यातील असून त्यांच्या घराण्याला ज्योतिष विद्याशास्त्रांची 7 पिढ्यांची परंपरा आहे आणि श्री माधव गुरुजी हे 7वे वंशज असून हे कार्य आणि घराण्याची ज्योतिषशास्त्राची परंपरा ते खूप छान पद्धतीने पुढे चालवतात. तसंच श्री माधव गुरुजी हे कायद्याचे पदवीधर सुद्धा आहेत. प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजी रिसर्च सेंटर हे पनवेल आणि दादर इथं असून श्री माधव गुरुजी या दोन्ही सेंटरवर आपली सेवा पुरवत असतात. श्री माधव गुरुजी यांना भेटण्यासाठी आपण पनवेल या सेंटरवर दर सोमवार, मंगळवार आणि शुक्रवार या 3 दिवशी येऊ शकता. तर प्रत्येक शनिवार आणि रविवार शिवाजी पार्क दादर इथं आपण गुरुजींना भेटू शकता. तसंच श्री माधव गुरुजी यांचं आता मार्गदर्शन आपल्याला पुण्यात सुद्धा मिळणार आहे. यासाठी तारीख लिहून घ्या. 31 मार्च, 1 एप्रिल आणि 2 एप्रिल. ज्यांना कोणाला गुरुजींना भेटायचे खाली दिलेल्या क्रमांकावर त्यांनी नक्कीच फोन करा आणि आपली अपॉइंटमेंट बुक करू शकता. याशिवाय गिरनार यात्रा, दत्तपीठ, नर्मदा परिक्रमा, चारधाम यात्रा अशा धार्मिक यात्रा सुद्धा श्री माधव गुरुजी हे नियोजित करत असतात. तर आपण याचा सुद्धा लाभ घेऊ शकता. स्वतः श्री माधव गुरुजी यांच्यासोबत आध्यात्मिक साधनेसह तुम्ही सुद्धा धार्मिक यात्रेचा लाभ घेऊ शकता. यासाठी सुद्धा खाली जो क्रमांक दिलाय नक्कीच त्यावर आजच संपर्क साधा. गुरुजींचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे गुरुजींची राधेय फाउंडेशन नावाची बहुउद्देशीय ट्रस्ट आहे. गुरुजींचं शिक्षण क्षेत्रात मोठं योगदान आहे. बाबा इंटरनॅशनल नावाची CBSE स्कूल ही कर्जत आहे आणि गुरुजी त्याचे प्रेसिडेंट सुद्धा आहेत. चला तर मग आपण आजच्या या चर्चेला सुरुवात करणार आहोत. सुलक्षणी हात या भागाचा 4था आता हा भाग चालू आहे. आपल्या सगळ्या प्रेक्षकांना खरं तर उत्सुकता आहे की आज नेमक्या कोणत्या चिन्हांविषयी तुम्ही सांगणार आहात. बिलकुल मॅडम. या एपिसोडमध्ये ज्या वेळेला म्हणजे की आपल्याला चिन्हांबाबत बोलायचं आहे आणि सर्वात आवडीचा विषय आहे म्हणजे की ज्या वेळेला हस्तरेषा शिकवली जाते ॲस्ट्रॉलॉजीमध्ये की तुम्हाला हस्तरेषेवरनं आता भविष्य बघायचं आहे आणि ते तुम्हाला शिकवलं जातं. त्यावेळेला शिकवत असताना एक हाताची ओळख करून दिली जाते की ह्या हातावरची ही रेषा आहे, त्याला असं म्हणतात, त्याला तसं म्हणतात, ह्याचा आकार असा असतो, तसा असतो. आणि मग ते करत असताना म्हणजे की त्याच्याबद्दल त्या रेषेचं जे काही भवितव्य आहे ते भवितव्य सांगितलं जातं. म्हणजे की याच्यावरनं तुम्हाला काय भविष्य प्रेडिक्ट होतं ते तुम्हाला सांगितलं जातं पूर्णपणे आणि शिकवलं जातं. मग ते शिकवत असताना त्या ह्याच्यामध्ये म्हणजे की ती ज्यावेळेला रेषा शिकवली जाते त्यावेळेला प्रामुख्याने 3 किंवा 5 रेषा ह्याचाच तो अभ्यास असतो आणि तो 2 दिवसात फक्त त्याची ओळख करून दिली जाते आणि सांगितलं जातं की धनरेषा आहे, इथे असं आहे, ते तिथे तसं आहे. आणि मग त्याच्यामध्ये झाल्यानंतर असा प्रश्न पडतो की अरे बस ह्या रेषांबद्दल एवढंच सांगितलं आहे आणि मग एवढं सांगितल्यावर त्याच्या हातावर आम्ही भविष्य काय सांगणार, आम्हाला कसं काय समजणार. तर आम्ही सगळेजण असे अपसेट झालेलो होतो त्यावेळेला, जेवढे त्या बॅचला होतो ते सगळेजण, की अरे एवढ्या कमी आपल्याला शिकवल्यानंतर आपण ह्याच्यावरती कसं बोलायचं. आणि मी त्यांना विचारलं की आपला सिलेबस संपणार का इथे आता हस्तरेषेचा. ते म्हणले का असं तुम्ही विचारताय, म्हणजे तुम्ही कंटाळलेत काय शिकायला. तर आम्ही म्हटलं कंटाळलेलं नाही, पण तुम्ही खूप लिमिटेड आम्हाला शिकवताय, म्हणजे की एवढ्या लिमिटेड गोष्टीवरती आम्ही कसं काय भविष्य बघायचं. ते म्हणले की या रेषांचं फक्त ओळखच आहे, म्हणजे या रेषा म्हणजे काही भविष्य नाही आहे. म्हणजे मग आम्ही म्हटलं मग शिकवताय कशाला, हस्तरेषेवरनं आम्हाला तर भविष्य बघायचं आहे आणि मग तुम्ही शिकवताय कशाला. त्याच्यावेळेला महत्त्वाचा भाग त्यांनी आम्हाला शिकवलं की या रेषा फक्त त्याचं अस्तित्व दाखवतात की तुमचं जीवन तुमचं आयुष्य ह्या वेळेपुरतं आहे किंवा हे तुमच्या आयुष्याचा हा जीवनक्रम आहे. हा फक्त चार्ट आहे तुम्हाला शो केलेला आहे. हा चार्ट म्हणजे काय तुमचं लाईफ नाही किंवा तुमचं भविष्य नाही आहे. तर भविष्य म्हणजे काय गोष्ट असेल तर भविष्य म्हणजे त्याच्यावरती असलेली चिन्ह, त्याच्यावरती असलेली पूर्णपणे म्हणजे की त्या रेषेची घनता, ती रेषा किती पातळ आहे किंवा त्या रेषेला किती तेज आहे याच्यावरनं त्याचं भविष्य बघितलं जातं. आणि भविष्य सांगत असताना त्या चिन्हांचा विचार करून, त्या चिन्हांना अनुसरून त्याचं भविष्य सांगितलं जातं. मग ते म्हटलं की सर्वात भविष्य बघताना माणसाला कुठल्या प्रकारचं म्हणजे की माणूस ज्यावेळेला आयुष्य जगतो त्यावेळेला माणसाच्या याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट कुठली असते. तर म्हणणं महत्त्वाची गोष्ट कुठली असते म्हणजे सगळंच महत्त्वाचं आहे आयुष्य जगताना. त्याचं मन, त्याचे विचार या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. ते म्हणले मन आणि त्याचे विचार याच्याबरोबर त्याच्या बुद्धीचाही विचार करायला पाहिजे आणि हे सगळं जागृत ठेवण्याकरता त्याला अहंकार किती आहे ह्याही गोष्टी बघायला पाहिजेत. मग अशी चर्चेला सुरुवात झाली आणि मग त्याच्यानंतर हस्तरेषा हा विषयामधला महत्त्वाचा भाग आम्ही शिकायला घेतलो, जो म्हणजे चिन्ह. आणि जे काही याच्यापुढे ॲस्ट्रॉलॉजी जी काही सांगितली जाते, ज्यावेळेला माणूस कुतूहलाने येतो आणि
म्हणतो की माझा हात बघा, आणि हात तो समोर करतो त्यावेळेला त्याचा हात बघितल्यानंतर त्याच्यावरती जे काही भविष्य सांगितलं जातं, आता दिवसभरामध्ये नाही म्हटलं तरी 50 हात मला बघावे लागतात, मग त्याच्या प्रत्येकाच्या रेषा कॅल्क्युलेट नाही करत, म्हणजे त्याच्यावरची चिन्ह बघितली जातात की याच्या हातावरती हे चिन्ह आहे, तर एकदा चिन्ह त्याच्यामधलं सापडलं की हे त्याच्या हातावरती चिन्ह आहे की त्याच्यानंतर त्याचं भविष्य अख्खाच्या अख्खं बरोबर अचूकच निघतं, म्हणजे की त्याच्यामध्ये त्याचा पास्ट पण बरोबर असणार, त्याचा प्रेझेंट पण बरोबर असणार, आणि नो डाऊट त्याचं फ्युचर पण बरोबर असणार. म्हणजे इतकी ही चिन्ह हातावरती महत्त्वाची आहेत. हे चिन्ह म्हणजे तुमचं भविष्य आहे. आणि मग ते सांगत असताना आपण पहिली ती सगळी चिन्ह सांगितली जी तुमच्या हातावरती आहेत. आता जसं जसं आहे, मी पहिल्या एपिसोडमध्ये म्हटलं की आपल्याला 108 चिन्ह आहेत, पण तू 108 चिन्हांमधली 108च्या 108 कोणाच्या हातावर नसतील, म्हणजे कमी जास्त प्रमाणामध्ये असतील, आणि 108 मधली काही काही चिन्ह अगदी असे आहेत म्हणजे की बस फक्त ते चिन्ह त्यांचं अस्तित्व म्हणून आहे हातावरती की ते बघायचे म्हणून, आणि ती तुम्हाला शोधायला सांगितली तर मे बी तुमच्या हातावर असतील पण तुम्हाला समजणार सुद्धा नाही. मग त्याच्यामध्ये पूर्णपणे आपण की जी तुमच्या हातावरही असतील, जी महत्त्वाची पण आहेत आणि ज्याच्याने भविष्य तुम्हाला पूर्णपणे तुमचं स्वतःचं कळू शकतं, तुम्ही सकारात्मक आहात हे तुम्हाला कळू शकतं, काय कार्य तुम्हाला करायचं याची जाणीव तुम्हाला होऊ शकते, ती चिन्ह आपण घेतली आणि ती 27 चिन्ह आहेत. आणि त्या 27 चिन्हांवरती आपण बोलतोय. आजच्या एपिसोडमध्ये सर्वात चांगलं चिन्ह जे आपल्याला घ्यायचं आहे, ज्याला शुभ चिन्ह म्हणतो, ते म्हणजे अधिकचं चिन्ह, की तुमच्या प्रत्येकाच्या हातावरती अधिकचं चिन्ह आहे. बघा, मागच्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला फुल्ली सांगितलेली होती त्रिकोणात, म्हणजे की आपण पूर्णपणे फुल्ली की गुणाकार आपण करतो, तर गुणाकारात्मक जे चिन्ह आहे ते आपण घेतलेलं होतं, त्याला आपण फुल्ली म्हणलेलं होतं, का आता ते आपल्याला समजेल. आता आपण अधिकवरती बोलतोय, सांगतोय काय एवढं स्पष्टपणे की तुम्ही गफलत करू नका, की चूक ही वेगळी, म्हणजे की पूर्णपणे फुल्ली ही वेगळी आणि त्याच्याबरोबर अधिक हे चिन्ह वेगळं. अधिक चिन्ह कसं बघायचं किंवा नक्की तुमच्या डोळ्यापुढे काय यायला पाहिजे, तर आपण मेडिकल स्टोअरमध्ये जातो किंवा मेडिकल स्टोअरच्या बोर्डवरती जे प्लसचं चिन्ह दाखवलेलं आहे, ते प्लसचं चिन्ह तुम्हाला तुमच्या हातावरती बघायचं आहे, आणि त्याच्याबद्दलचं सकारात्मक चिन्ह तुमच्या हातावरती ते असेल तर तुम्ही किती महत्त्वाचे आहात हे तुम्हाला आजच्या एपिसोडमध्ये मला तुम्हाला सांगायचं आहे. आणि त्याहून मोठी गोष्ट म्हणजे की तुमच्या सगळ्यांच्या हातावरती हे चिन्ह आहे. तर आपलं पहिलं चिन्ह अधिकचं असणार आहे. दुसरं चिन्ह म्हणजे की असं असतं की आपण प्रत्येकजण घरी नेहमी शिव्या खात असता ह्या गोष्टी करता की तुम्ही लोकधार्जिणे आहात, तुमचं सगळं समाजाकरता असतं, तुमचं सगळं लोकांकरता असतं, तुम्ही शासनाच्या म्हणजे की तुम्ही ते म्हणतात ना की लष्कराच्याच भाकऱ्या भाजत बसता. ही सगळी वाक्य आहेत, कारण ही सगळी वाक्य मी ऐकतो, तुम्ही ज्यावेळेला माझ्यासमोर येतात त्यावेळेला ही वाक्य ऐकतो, आणि कधी कमी अधिक प्रमाणात मीही माझ्या घरी वाक्य ऐकतो. तर या दोन्ही गोष्टी असताना लष्कराच्या भाकऱ्या भाजणं, दुसऱ्याची कामं करणं, या सगळ्या गोष्टी ज्या असतात या तुमच्या क्रमप्राप्तीत तुम्ही करता, म्हणजे तर मग ह्या करत असताना या किती योग्य आहेत आणि किती प्रमाणामध्ये याचं तुमच्या आयुष्यामध्ये त्याचं स्थान आहे किंवा त्या गोष्टी तुम्हाला कुठे घेऊन जातील, याच्याकरता एक कल्पवृक्ष म्हणून तुमच्या हातावरती चिन्ह असतं, जे कल्पवृक्षाचा आपण आज विचार करणार आहोत. आणि हे इतकं महत्त्वाचं चिन्ह आहे. हे चिन्ह खरोखरी तुमच्या हातावरती असेल म्हणजे अगदी तुम्ही हात स्वच्छ धुवा, पावडर लावा आणि तपासून बघा. तुमच्याकडे एखादा भिंग असेल ना तर त्या भिंगाने बघा, आणि हे चिन्ह तुमच्या हातावरती असेल ना तर तुम्ही या पृथ्वी तलाकरता खूप महत्त्वाचे आहात. ही संपूर्ण समाजरचना चालवण्याकरता ह्या चिन्हाची लोक या समाजामध्ये म्हणण्यापेक्षा सर्व लोकांमध्ये पाहिजेत, की त्यावेळेला हा समाज पुढे जाईल, या प्रजेची आपण उन्नती करू शकू. तर त्या चिन्हाबद्दल आपल्याला जाणून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आपल्याला दोनच गोष्टींचं भय आहे. पहिलं भय आहे ते आपल्या जीवाचं आहे, की आपल्याला कुठे जीवाची आपण खूप काळजी घेतो, आणि दुसरं भय आहे लोक काय म्हणतील त्याचं आहे. बरोबर, या दोनच गोष्टींची आपण काळजी करतो, या दोनच गोष्टींचं भय आहे. मग त्याच्यामध्ये जीवाचं भय म्हणजे नक्की मी किती जगणार आहे, मला मरण तर नाही ना, हीच जीवाची भीती असते. तर आपण दीर्घायुष्य आहोत की नाही हे सुद्धा आज आपल्याला कळणार आहे. आणि दीर्घायुष्य म्हणजे की आपण 81 क्रॉस करणार आहोत, म्हणजे सहस्त्र चंद्रदर्शन 16 झाला म्हणजे खरोखरी तुम्ही दीर्घायुष्य झाले. कारण आपली शास्त्राने जी मर्यादा केलेली आहे ती जे काही आपण आत्ताचं अन्न खातोय त्याच्याने आपण 58 वर्षच आयुष्य जगू, म्हणजे तर मग 58च्या पुढे जगला म्हणजे तो दीर्घायुष्य झाला. मग दीर्घायुष्य तुम्हाला आहे की नाही ते सुद्धा तुम्हाला कळणार आहे, आणि ते फक्त तुमच्या करंगळीच्या पेरावरनं. तर ते सुद्धा आपण आजच्या भागामध्ये बघणार आहोत. ते करंगळीचं पेर कुठे असायला पाहिजे, त्याच्यावरनं काय भाकीत आहे, तेही चिन्ह आज आपल्याला माहिती पडणार आहे. चौथं महत्त्वाचं चिन्ह जे आपल्याला याच्यामध्ये घ्यायचं आहे त्याच्यामध्ये वीणा हातावरती आपल्याला शोधायचे, की आपल्या हातावरती वीणा आहे का, आणि ते वीणाचं चिन्ह आपल्या हातावरती कुठे असेल, आणि वीणा जर माझ्या हातावरती आहे तर त्याचं नक्की भविष्य काय आहे, आणि माझ्या जीवनामध्ये मी त्याचा कसा वापर करून घेऊ शकतो हेही आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आणि पाचवं महत्त्वाचं चिन्ह, हे महत्त्वाचं चिन्ह म्हणजे की ज्याला VIP लाईन बोलतात, की माझ्या हातावरती VIP लाईन आहे का, आणि ही एकच लाईन हातावरती असते जी VIP लाईनमध्ये येते. बाकी सगळ्या हातावरच्या रेषा असल्या काय आणि नसल्या काय, बाकीची चिन्ह असली काय आणि नसली काय, ही फक्त एकच रेषा तुमच्यावरती असली तर तुम्ही पूर्णपणे VIP मध्ये जाता. तुम्ही पूर्णपणे समाजाकरता, प्रजेकरता, म्हणण्याकरता तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये असाल त्या क्षेत्रामध्ये तुम्ही हायेस्ट लेवलला जाता, तिथे तुम्ही हवेसे वाटता, तुमचं आकर्षण राहतं, आणि हे सगळं फक्त एका लाईनवरती असतं. तर ती VIP लाईन हे जे चिन्ह आहे ते सुद्धा आपण हातावरती आज तपासणार आहोत. अशा 5 चिन्हांची आपल्याला पूर्णपणे माहिती घ्यायची आहे. पहिलं तर तपासायचं की ती माझ्या हातावर आहेत का, की
माझ्या हातावरती कुठे आहेत आणि माझ्या जीवनामध्ये त्याचा काय उपयोग आहे. अर्थात तुम्ही इतकं छान सांगितलंय, प्रत्येकाला उत्सुकता लागली. तर ही चिन्ह हातावर असतील तर नेमकं काय याचा आयुष्यावर परिणाम होईल? मॅडम सर्वात पहिले चिन्ह म्हणजे की अधिकचं चिन्ह जे आपण आजच्या ह्याच्यामध्ये घेतलं आहे. आणि मी गॅरंटेड सांगतो म्हणजे की तुमच्या सगळ्यांच्या हातावरती हे चिन्ह असायलाच पाहिजे. आता कमी जास्त प्रमाणामध्ये म्हणजे एखाद्याच्या ह्याच्यामध्ये एखादी बाजू डेव्हलप व्हायची राहिली असेल, पण तुमच्या हातावरती असेल जरूर. आणि हे चिन्ह तुम्ही हातावरती शोधा. आणि ह्या हातावरती फक्त तुम्हाला ह्या जो आपला अंगठा आहे, या अंगठ्याच्या खालचा हा जो पोर्शन आहे की ज्याला आपण शुक्राचा उंचवटा म्हणतो, किंवा तो शब्दकोश सोडून द्या. म्हणजे तुम्ही हाताच्या खाली, अंगठ्याच्या खाली हा जो पोर्शन आहे, हा एवढाच भाग हा बघा. पुन्हा जेंट्स त्यांच्या उजव्या हातावरती बघतील, लेडीज त्यांच्या डाव्या हातावरती बघतील. आणि इथे जर तुमच्या हातावरती पूर्णपणे अधिकचं चिन्ह, मी पुन्हा एकदा सांगतो की मेडिकलचा जो लोगो आहे, म्हणजे आपण मेडिसिन घ्यायला जातो, मेडिकलचा जो लोगो आहे तो लोगो, ते जे अधिकचं चिन्ह आहे, ते अधिकचं चिन्ह इथे 100% तुमच्या हातावरती असेल. आणि हे जर चिन्ह तुमच्या हातावरती असेल तर याला विवर्धनी हात बोलतात. म्हणजे तुम्ही जी गोष्ट कराल त्या गोष्टीमध्ये कायम वाढ होत राहील. म्हणजे जी वाढ होत राहील म्हणजे की जी गोष्ट तुम्ही हातामध्ये घ्याल ती वाढत राहील. म्हणजे असं असतं ना की पैसे कुणाच्या हातामध्ये द्यावे, तर ज्याच्या हाताला बरकत आहे ना त्याच्या हातामध्ये पैसे द्यावे. तर ही बरकत म्हणजे काय, तर बरकत म्हणजे अधिकचं चिन्ह. हे अधिकचं चिन्ह तुमच्या हातावरती असेल तर बरकत व्हायची. आता असं असायचं की मी ज्या वेळेला आश्रम व्यवस्थेमध्ये होतो, तर आश्रम व्यवस्थेमध्ये प्रत्येकाची कार्य ठरलेली असतात. आणि मला ते कार्य खूप आवडायचं की बसायचं काउंटरला आणि पावती फाडायची आणि लोक मग ते सन्मानाने आपल्याला पैसे देणार, आपण त्यांना सन्मानाने पावती द्यायची. या सगळ्या गोष्टी मला खूप आवडायच्या. पण मला हे काउंटरचं काम कधीच दिलं नाही जायचं. मला हे काम दिलं जायचं की या सगळ्याचं कलेक्शन मी घ्यायचं आहे. म्हणजे आश्रमामध्ये या सगळ्या व्यवस्थेचे पैसे जे कलेक्ट व्हायचे ते माझ्या हातून कलेक्ट व्हायचे. आणि याच्या व्यतिरिक्त खर्च करायचा मला 1 रुपया पण अधिकार नसायचा. म्हणजे ते फक्त कलेक्ट करणं एवढं माझ्या हातामध्ये काम होतं. कलेक्ट करून झाल्याच्या नंतर मी तसे ते आश्रमाच्या तिजोरीमध्ये किंवा जी काही व्यवस्था आहे त्यांना ते हँडओव्हर करायचे. आणि सगळ्यांची बिलं बनवायची कामं किंवा हे सगळे हिशोब माझ्याकडे असायचे, पण पैसे द्यायचं काम मला कधीच नाही द्यायचे. तर मी म्हटलं असं का होतं म्हणून माझ्या बाबतीत. आणि हे मी गुरुजींना विचारलं. त्यावेळेला ते म्हणले की माता तुझ्या हातावरती अधिकचं चिन्ह आहे आणि अधिकचं चिन्ह तुझ्या हातावरती, तर जी गोष्ट तुझ्याकडे येईल ती अधिक होईल. आणि मग ज्या वेळेला जर खर्च तुझ्याकडे दिला तर खर्च पण तुझ्याकडे अधिक होईल. तुमचं सगळ्यांचं असंच आहे. तुमच्याकडे येणाऱ्या पैशाचं माहिती नाही, पण तुमचा खर्च अधिक आहे. लोक तुम्हाला उधळे म्हणतात, तू खूप उधळे आहेसा का. तर तुमच्या हातावरती अधिकचं चिन्ह असेल तर जसं तुमच्या हातावरती खर्च जास्त आहे ना, तसं तुम्ही इन्कम करता प्रयत्न करा, इन्कम पण तुम्हाला अधिक होईल. तुम्ही नक्की त्या भागावरती बसा जिथे तुमच्या हातामध्ये पैसे येणार आहेत. बघा तुमच्यामध्ये आल्यानंतर ते अधिक होतील. जर अधिकचं चिन्ह तुमच्या हातावरती असेल तर तुम्ही विवर्धनी आहात. तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायला हातामध्ये पैसे घ्या, नक्की तुमचे पैसे वाढतील. अगदी. बाकीच्या उरलेल्या चिन्हांविषयी सुद्धा आपल्याला जाणून घ्यायचं, पण वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. आपण कुठेही जाऊ नका, पाहत रहा महाराष्ट्र कॉलिंग. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण सुलक्षणी हात याविषयी जाणून घेतोय. खरं तर एका चिन्हाविषयी गुरुजींनी सांगितलं होतं, आता उर्वरित चिन्हांविषयी जाणून घ्यायची उत्सुकता सगळ्यांमध्ये. पण पहिलं चिन्ह सांगितल्यानंतर म्हणजे ज्यावेळेला माझा एक्सपिरियन्स सांगतो की ज्यावेळेला असं अधिकचं चिन्ह आम्हाला शिकवलेलं होतं, त्याच्यानंतर आम्ही बघितल्यानंतर सगळे म्हणले आमच्या हातावर फुल्याच दिसत आहेत, आमच्या हातावरती काही अधिकचं चिन्ह दिसत नाही आहे. आणि जे आम्हाला शिकवत होते त्यांनी सांगितलं की असं गैरसमज करू नका, शांतपणे हात बघा, हात धुवून या आणि पुन्हा पावडर लावा आणि बघा, तुम्हाला अधिकचं चिन्ह नक्की भेटेल. आणि मग त्याच्यानंतर त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही केलं. सांगतोय याच्याकरता की प्रेक्षकांमध्ये सुद्धा असंच झालं असेल की अहो नाही गुरुजी, आमच्या हातावरती अधिकचं चिन्ह नाही दिसत आहे, आम्हाला फक्त फुल्याच दिसत आहेत किंवा आम्हाला फक्त मायनसच दिसत आहेत, वजाबाकीचे चिन्ह दिसतात. तर असं नाही आहे, प्लस असेल हातावरती. तुम्ही एकदा हात धुवून घ्या, पावडर लावा आणि शांतपणे बघा, या भागावरती अधिकचं चिन्ह असेल. या चिन्हावरनं पुढे जाऊया. दुसरं एक चिन्ह आहे की आम्हाला कायम भीती येते आमच्या मरणाची, की आम्ही दीर्घायुष्य आहोत की नाही, आमचं आयुष्य किती आहे. तर त्याच्याकरता आपण करंगळीच्या पेरावरती जाऊया. हे जी करंगळी आहे म्हणजे जी अनामिका आहे, या अनामिकेचं हे जे पेर आहे म्हणजे इथे जी लाईन आहे, या लाईनच्या बरोबर लागून म्हणजे की करंगळीची लाईन जर ह्या लाईनच्या खाली असेल, म्हणजे तुमच्या अनामिकेचं जे पेर आहे आणि तुमच्या करंगळीचं जे फायनल पेर आहे, हे जर पेर पूर्णपणे ह्याला लागून असेल तर तुम्ही दीर्घायुष्य आल, 81 वर्ष नक्की तुम्ही क्रॉस कराल. त्यापेक्षा तुमचं खाली असेल तर लगेच काळजी करू नका, तुम्ही अल्पायुष्य नाही आहे. 81पेक्षा थोडं तुमचं आयुष्य कमी असेल, परंतु मोस्टली असं होणार नाही. हे याला जर टच असेल तर 100% तुम्ही 70 इथं नक्की क्रॉस कराल. म्हणजे जो डिफरन्स असेल तो डिफरन्स 10 वर्षाचा आहे फक्त. 81 नाही भेटलं तर 70च्या वरती नक्की भेटेल. तर ते या चिन्हाचा वापर होतो. पुन्हा एकदा जेंट्स उजव्या हातावर बघतील आणि लेडीज डाव्या हातावर बघतील. तुम्हाला तुमची करंगळी बघायची, तुमची अनामिका बघायची. ही 3 बोटं मिटून घ्या आणि या 2च बोटांवरती कॉन्सन्ट्रेट करा. ज्यावेळेला कॉन्सन्ट्रेट कराल त्यावेळेला तुम्हाला कळेल की तुमच्या अनामिकेचं पेर आणि त्याला लागूनच तुमचं करंगळीचं पेर आहे. हे जर तुमचं लागून असेल त्याला, तुम्ही 100% दीर्घायुष्य आहात. ह्याच्यामध्ये जर ते खूप खाली असेल
तर 100% तुमच्या ह्याच्यामध्ये आयुष्य तुम्हाला चांगलं आहे, 70 इथं तुम्ही नक्की क्रॉस कराल. हे चिन्ह खूप इम्पॉर्टंट आहे. हे चिन्ह बघितल्यानंतर आपल्याला खात्री होते की आपण दीर्घायुष्य आहोत आणि मग दीर्घायुष्य असल्यानंतर आपण नव्या जोमाने कामाला लागतो आणि मग आपलं जीवन आपण अजून सुखकर करतो. तिसऱ्या चिन्हाकडे आपण वळूया. तिसरं चिन्ह खूप महत्त्वाचं आहे आणि तिसऱ्या चिन्हामध्ये मी तुम्हाला सांगितलं की कायम तुम्ही शिव्या घालता की तुम्ही भरपूर खर्च करता, तुम्ही पूर्णपणे प्रत्येक गोष्टीमध्ये उधळे आहात किंवा तुम्ही लष्कराच्या भाकऱ्या बसता, तुम्हाला लोकांचंच काम जास्त करावं लागतं. तर याला कल्पवृक्ष म्हणतात. म्हणजे की कल्पवृक्षाचं चिन्ह हातावरती असेल तर त्या माणसाच्या आयुष्यामध्ये स्वतःकरता कुठला संकल्पच नसतो. तो माणूस फक्त दुसऱ्याकरता जगत असतो आणि दुसऱ्यांचं खूप सारं कल्याण त्याच्या हातून होतं. बघा, तुम्ही स्वतःचं कल्याण होण्यापेक्षा ना आपल्या हातून जर दुसरं कोणाचं कल्याण झालं ना तर त्याच्यामध्ये आनंद खूप आहे. म्हणजे आणि त्या माणसाचं जे ब्लेसिंग आपल्याला लाभेल किंवा त्याच्या ज्या शुभेच्छा आपल्याला होतील ना, तुमच्या आयुष्याचं निव्वळ सोनं होईल. निव्वळ म्हणजे निव्वळ सोनं होईल आणि ते सोनं करता करता तुम्ही स्वतः परिस्वाल. म्हणजे याचा माझ्या आयुष्यामध्ये मी अनेक उत्तम वेळा अनुभव घेतला आहे. आणि हे कल्पवृक्षाचं जे चिन्ह आहे, हे कल्पवृक्षाचं चिन्ह आपल्या हातावरती असणं म्हणजे खरोखरी आपल्याकरता ते आपल्याला रजिस्टर मार्क आहे. म्हणजे किंवा आपल्याला तो ISO मार्क दिला आहे की आपल्या हातून नक्की लोकांचं कल्याण होणार आहे. म्हणजे दोन गोष्टी पुन्हा येतात की एक तर जन्माला आला असेल तर स्वतःचं कल्याण करण्याकरता, नाही तर कल्पवृक्ष हातावरती असेल तर लोकांचं कल्याण करण्याकरता. त्या कल्पवृक्ष चिन्हाचा आम्हाला पूर्णपणे अनुभव घेतला पाहिजे की हे कल्पवृक्ष चिन्ह हातावरती नक्की कुठे आहे. आता कल्पवृक्ष म्हटल्यानंतर वडाचं झाड हे तुम्ही हातावरती पूर्णपणे इमॅजिन करा आणि हे वडाचं झाड एक्झॅक्टली तुम्हाला म्हणजे हे जे आपलं तर्जनी आणि अंगठा याच्या मधला जो भाग आहे, मध्यगेच्या वरच्या पोर्शनमध्ये हे तुम्हाला पूर्णपणे हातावरती भेटतं. हे तुम्हाला बरोबर इथे सेंट्रलाइज पॉईंटला भेटेल. पुन्हा एकदा जेंट्स उजव्या हातावर बघतील, लेडीज डाव्या हातावर बघतील. पहिलं बोट आणि अंगठा हे ह्याप्रमाणे करा. ही 3 बोटं तुम्ही पूर्णपणे दुमडल्यानंतर हा जो पोर्शन तुमचा राहतोय, हाताची वरची बाजू, या वरच्या बाजूमध्ये हे तुम्हाला कल्पवृक्षाचं चिन्ह 100% भेटेल. हे जर चिन्ह तुमच्या हातावरती असेल, हे चिन्ह जर तुम्हाला तुमच्या हातावरती सापडलं तर हा ट्रेडमार्क आहे की तुमच्या हातून अनेक लोकांचं उत्तमरित्या कल्याण होईल. आणि जे कल्याण होईल त्या कल्याणाच्या बरोबर म्हणजे ते समोरच्याचं कल्याण होत असताना त्याला जो आनंद होईल, तुम्हाला जो आनंद असेल, तो आनंद इतका छान असेल आणि याच्या व्यतिरिक्त त्या माणसाचे आशीर्वाद तुम्हाला पूर्णपणे लाभतील, त्या माणसाच्या शुभेच्छा तुम्हाला पूर्णपणे लाभतील आणि तुमचंही कल्याण 100% होईल. तुमच्या हातून जेवढ्या लोकांचं कल्याण होईल त्या लोकांचे पूर्णपणे ब्लेसिंग, त्या लोकांचे आशीर्वाद हे तुम्हाला पूर्णपणे लाभतील आणि खरोखरी तुम्ही त्या आनंदाला प्राप्त व्हाल. त्याच्यानंतर जीवनामध्ये इतका आनंद असतो. एक छोटीशी गोष्ट विचार करा की आपण गाडीने चाललोय आणि अचानक म्हणजे की एखादं कुत्र्याचं पिल्लू आलं आणि आपण ब्रेक मारतो आणि ब्रेक मारल्यानंतर त्याचं आयुष्य वाचतं. त्याचं आयुष्य वाचल्यानंतर आपल्याला किती आनंद होतो. आपण किती घाईत असेल तरी आपण आपली गाडी बाजूला लावतो, त्याला हळूच करून उचलतो आणि त्याला रस्त्याच्या बाजूला ठेवतो की जेणेकरून दुसऱ्या कुठल्या गाडीच्या खाली तो येऊ नये. आणि ती एकच गोष्ट आपण केल्यामुळे आपल्याला किती आनंद होतो ते बघा, किती आपल्याला समाधान वाटतं ते बघा. तर ते समाधानाला आपल्याला प्राप्त व्हायचं आहे, ते आयुष्यामध्ये चिन्ह आपल्याला बघायचं आहे. चौथं चिन्ह मी तुम्हाला सांगितलं की विणा. हे विणाचं चिन्ह आहे. हे खूप रेअर हातावरती असतं. हे रवीच्या बोटाच्या खाली म्हणजे अनामिकेच्या खालचा हा जो पूर्णपणे हाताचा भाग आहे, पुन्हा एकदा जेंट्स राईट हँडवरती, लेडीज लेफ्ट हँडवरती, आणि हा जो अनामिकेचा भाग आहे त्या भागाच्या खाली तुम्हाला हे चिन्ह शोधायचं आहे. याच्यामध्ये जिथे तुम्हाला ही विणा सापडेल की ही विणा तुमच्या हातावरती आहे, या पोर्शनमध्ये कुठेही असेल, तुम्हाला विणा प्रत्येकाला माहिती आहे, ते विणाचं जे चिन्ह आहे ते विणाचं चिन्ह तुमच्या हातावरती बघा. अशा लोकांच्या हातावरती पूर्णपणे प्रतिभा संपन्न असे लोक असतात. त्यांच्याकडे कुठली ना कुठली कला असते, त्यांच्याकडे कुठली ना कुठली क्रीडा असते की त्यामुळे ते पूर्णपणे यशस्वी होतात. जे काही मोठे क्रिकेटियर्स वगैरे असतात किंवा बॅडमिंटनपटू वगैरे असतात त्यांच्याही हातावरती असं चिन्ह असतं. एखादा माणूस म्हणजे पूर्णपणे गायनामध्ये प्रगती करणार आहे, एखादा म्हणजे वक्तृत्वामध्ये प्रगती करणार आहे, तर ही सुद्धा एक कला आहे. म्हणजे तर त्या कलेमध्ये पूर्णपणे त्याच्या हातावरती ते चिन्ह असतं. मग ते वादनमध्ये असो, त्याच्यानंतर ते गायनामध्ये असो, नाही तर त्याच्या व्यतिरिक्त तो क्रीडामध्ये असो, या सगळ्याच्या याच्यामध्ये हे पोर्शनचं चिन्ह हातावरती असतं आणि त्या चिन्हावरती तो माणूस पूर्णपणे प्रगती करू शकतो. त्याच्यामध्ये तो राजयोग प्राप्त करून घेऊ शकतो. त्या क्षेत्रामध्ये तो छत्रपती शिवाजी महाराज होऊ शकतो. म्हणजे ज्या क्षेत्रामध्ये आपण असावं त्या क्षेत्रामध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराज असावं की सगळीकडे आपला इतिहास गौरवला जाईल, आपलं कार्य गौरवलं जाईल. तर असं गौरंकित त्यांच्यामध्ये पूर्णपणे ती प्रतिमा होते, तो पूर्णपणे लाभतो. आणि सर्वात महत्त्वाचा भाग आपण सांगितला तो म्हणजे VIP लाईन. ही VIP लाईन तुमची इथे जीवनरेषा आणि मस्तकरेषा या कुणाच्या जोडलेल्या आहेत किंवा कुणाच्या वेगवेगळ्या आहेत, ह्या कशाही असू देत, परंतु ह्याच्यामधनं एक रेषा फुटते आणि ती गुरुकडे जाते आणि ही खूप इम्पॉर्टंट रेषा आहे. याला VIP लाईन बोलतात. ही खूप रेअर हातावरती असते. म्हणजे 10,000 लोकांचा हात तुम्ही काढला तर एकाच्या हातावरती रेषा तुम्हाला भेटेल की त्याच्या या मध्यगेवरनं रेषा जी आहे ती बृहस्पतीकडे म्हणजे तर्जनीकडे पहिल्या बोटाकडे जाईल. पुन्हा एकदा जेंट्स राईट हँडवर बघतील, लेडीज लेफ्ट हँडवरती बघतील. तुमच्या हातावरती बारकाईने बघा. जर तुमच्या ह्या दोन्ही रेषा जॉईनिंग आहेत, मग त्याचं मस्तक रेषा, आयुष्य रेषा आहे, नावही विसरून जा, परंतु ह्याच्यामधनं एक रेषा जर तुमच्या गुरुकडे जाते तर 100% तुमच्या हातावरती VIP लाईन आहे. ज्या VIP लाईनचा वापर करून तुम्ही VVIP होऊ शकता. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट होऊ शकता.
सकता। अगदी खऱ्या अर्थाने गुरुजींशी अशा पद्धतीने चर्चा करत तुम्हाला आणखीन करायची ही चिन्ह हातावर सापडत नसतील तर नक्कीच गुरुजींना भेटा, त्यांच्या युट्यूब चॅनलवर जाऊन त्यांना तिथेही प्रश्न विचारू शकता आणि पुण्यात सुद्धा गुरुजींना भेटू शकता। यासाठी तारीख खाली सुद्धा दिलेली आहे, पुन्हा लिहून घ्या, 31 मार्च, 1 एप्रिल आणि 2 एप्रिल या 3 दिवशी गुरुजी पुण्यात आहेत। धन्यवाद गुरुजी, इथे आलात, खूप छान मार्गदर्शन केलं, मनापासून धन्यवाद। साईराम आप सबकी भली करे, गुरु गोरक्षनाथ आप सबकी भली करे, आप सबका जीवन मंगलमय हो। ओम साईराम। यानंतर महाराष्ट्र कॉलिंग मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची, आपण कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही।